नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र संतभूमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तरी आपण आज करत आहोत उन्हाळी हंगामातील ई-पीक पाहणी. तर ई-पीक पाहणी ॲपमध्ये असं यावर्षी बरेचसे प्रॉब्लेम आहेत. ते आज मी प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून देणार आहे. जे तुमचे प्रॉब्लेम असतील ते सर्व मी या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि पहा. तर सर्वप्रथम तुम्हाला हेच सांगायचे आहे की यावर्षी जो ई-पीक पाहणी आपली ॲप आहे, त्या ॲपमध्ये सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जा आणि ती ई-पीक पाहणी ॲप एकतर अनइन्स्टॉल करा किंवा अपडेट करा. कारण अपडेट केल्याशिवाय तुमची ॲप चालणार नाही. पीक पाहणी माझी अपडेट ॲप केली आहे, त्यामुळे डायरेक्ट उघडा ऑप्शन आला आहे. तुम्ही जेव्हा प्ले स्टोअरवर जाल तेव्हा तुम्हाला अपडेट हा ऑप्शन येईल. ज्यांनी ॲप अपडेट केलं नाही त्यांच्यासाठी अपडेट हा ऑप्शन येईल. तर समजा तुम्ही ई-पीक पाहणी अपडेट नाही केली तर तुमची ई-पीक पाहणी ही चुकीची होऊ शकतो, चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे ॲप अपडेट करणे खूपच आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, समजा तुम्ही आज ई-पीक केल्या, तुम्ही तलाट्याकडे जाऊन पहा तुमच्या सातबाऱ्यावर खसरा चढला किंवा नाही. 2025-26 रब्बी, खरीप किंवा उन्हाळी हंगाम हा चढला किंवा नाही. त्यामुळे तुम्ही ई-पीक केल्यानंतर 8 दिवसांनी तलाट्याकडे जाऊन पाहणे आपले कर्तव्य आहे. नाही गेलं तर एकतर चुकीची ई-पीक पाहणी होऊ शकतो किंवा आपल्या सातबाऱ्यावर चढणार नाही हा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्या अडचणी वाढू शकतात. सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ई-पीक पाहणी झाल्यानंतर 5-6 दिवसांनी किंवा कमीत कमी 8 दिवसांनी तरी तलाट्याकडे जाऊन आपला सातबारा घेऊन यावा. नाहीतर नंतर आपण काय करतो की ई-पीक पाहणी करतो आणि निश्चिंत होऊन जातो की आमची ई-पीक पाहणी झाली, आमच्या काही एक प्रॉब्लेम नाही येणार नाही. आपण तलाट्याकडे जात नाही, आपण सातबारा विचारत नाही. नंतर आपल्या सातबाऱ्यामध्ये काही ना काही एक घोळ प्रॉब्लेम येऊन राहतो. त्यामुळे हे काळजी घ्या की तुम्ही समजा आज ई-पीक केल्या तर 8 दिवसांनी जा तलाट्याकडे आणि सातबारे घेऊन या. ठीक आहे. तर व्हिडिओ हा आता तुम्ही नीट लक्ष द्या व्हिडिओकडे. तुम्ही ॲपमध्ये गेल्या 2 वेळा असं सरकवायचा, महसूल विभाग निवडायचा. आपला जो असेल तो तुमचा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या 6 विभागापैकी कोणताही विभाग असो महाराष्ट्रातील. आमचा आहे नागपूर, त्यामुळे आम्ही नागपूर निवडतो. नागपूर निवडल्यानंतर हा जो बाणाचं चिन्ह आहे उजव्या साईडला बाण, त्याला दाबायचा. त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा. इथं ऑप्शन दाबायचा. इथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा जे असेल ते. मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा. नंतर आपल्याला OTP येईल. ती OTP आपल्याला इथे सबमिट करायची. लॉग इन करा. लॉग इन करा ऑप्शनला आपण टच करायचं आहे. थोडं थांबायचं. सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा, अन्यथा या परत चालू करा असं दाखवत आहे. थोडं थांबायचं. सर्व्हर बरोबर चालत आहे. समजा खूप जास्त त्रास झालाच तर या
परत चालू करायची. पुन्हा एकदा म्हणजे असं परत ते स्लाईड करून बाजूला करून पुन्हा चालू करायची आणि नंतर पुन्हा आपली नोंदणी करायची. इथं आपलं नाव आहे का तर पाहायचं, नाहीतर मग नवीन खातेदार नोंदणी करा हा ऑप्शन क्लिक करायचा आणि इथं नागपूर जिल्हा वगैरे, जिल्हा तालुका आणि आपला पूर्ण डिटेल टाकायचं, पत्ता. ते टाकल्यानंतर गट क्रमांक सिलेक्ट करायचा आणि ते गट क्रमांक टाकायचं जे असेल ते. गट क्रमांक झाला. गट क्रमांक झाल्यावर नंतर तो बाणाचं चिन्ह दाबायचा आणि तिथं नवीन निवडामध्ये नाव सिलेक्ट करायचं, खातेदाराचं नाव, आणि पीक पाहणी नोंदवा हा क्लिक करायचं आणि तिथं हा पूर्ण हे माहिती भरायची. हंगाम, उन्हाळी, पिकाचा वर्ग, निर्भर पीक, एक पीक, पिकाचा प्रकार, पीक, धान, साळ, भात, धानाचे नाव, झाडांची नावे, पूर्ण क्षेत्र भरा, सिंचन पद्धती, प्रवाही तारीख, जेव्हाची लागवड केली आहे तेव्हाची तारीख टाकायची आणि तिथं होय क्लिक करायचं. आता फोटोचं ऑप्शन येईल. आपण योग्य जागी उभे आहोत. आता पहिली फोटो घ्यायची आणि दुसरी फोटो घ्यायची. पहिली फोटो आपण सिलेक्ट केला आहोत. आता ती राईट करायचा आणि दुसरी फोटो घ्यायची. चालली नाही बरोबर, पुन्हा एकदा करावं लागेल आपल्याला, पुन्हा माहिती टाकावं लागेल. ती ॲप काही चालली नाही बरोबर, तर पुन्हा आपण जी माहिती आहे तशी भरायची. समजा जरा बॅक गेलास तर डायरेक्ट, आणि पूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा फोटो घ्यायचा. दोन फोटो घ्यायचा. एक फोटो झाली आहे. आता दुसरी फोटो घेऊ आपण. दुसरी पण फोटो झाली आहे. अशा प्रकारे आपली पीक पाहणी ओके झाली आहे. वरीलप्रमाणे माहिती ओके आहे म्हणून तिथं टिक करायची आणि ग्रीन दाबायचं ॲरो. ठीक आहे, माहिती साठवली आहे आपली. दुसऱ्या गटाची पण माहिती भरायची तशीच त्याच प्रकारे आणि त्याच प्रकारे तेच प्रोसेस करायची जे आपण करत आहोत. व्हिडिओ नीट पहा. तिथं होय करायचं आणि पुढे जा ऑप्शन दाबायचं. दुसरी पण आपण थोडा दूर आहोत तर जवळ गेलं पाहिजे. आता जवळ जात आहो मी. आपण बरोबर पोचलो गटावर. पहिला फोटो घ्यायचा, तो पण ठीक आहे. दुसरा फोटो घ्यायचा आता लगेच. तो पण ठीक आहे. दुसरा फोटो नंतर ॲरो दाबायचा आणि खाली टिक लावायची आणि ठीक आहे करायचं. आपली माहिती पूर्ण भरली आहे बरोबर, त्यामुळे एकदा चेक करायचं माहिती ओके भरली आहे. पिकाची माहिती पहा, इथं पाहायचं आणि बरोबर भरली आहे. ठीक आहे. आपली पीक पाहणी पूर्णपणे बरोबर झाली आहे 100%. एक अपलोड करायचं 2-3 वेळा. हा अपलोडचा ऑप्शन जो आहे तिथं दाबायचा आणि ठीक आहे करायचं. आपली माहिती योग्य आहे. अशा प्रकारे आपण ई पीक पाहणी पूर्ण केलो. धन्यवाद.